गडचिरोली जिल्ह्यात एटीएममध्ये बनावट नोटा जमा करण्याच्या एका छोट्याशा प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। गडचिरोली पोलिसांच्या तपासात समोर आले की नागपूरच्या माधुरी अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये चित्रपटातील स्टाईलमध्ये बनावट नोटांचा कारखाना सुरू होता। या प्रकरणात गडचिरोलीतील 2 इंजिनियर सख्या भावांसह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस तपासानुसार हा अवैध व्यवसाय मागील 4 वर्षांपासून सुरू होता आणि या काळात कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता पोलीस हे शोधत आहेत की गडचिरोली जिल्ह्यात किती बनावट नोटा चलनात आल्या आणि या रॅकेटशी आणखी कोण जोडलेले आहेत। संपूर्ण प्रकरण 11 मे रोजी उघडकीस आले आहे, जेव्हा गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये 100 रुपयांच्या 21 नोटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र एटीएम मशीनने त्या नोटा स्वीकारल्या नाहीत। बँक अधिकाऱ्यांनी तपास केला असता सर्व नोटा बनावट असल्याचे आढळून आले। त्यानंतर बँक व्यवस्थापन प्रतीक आणासणे यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस प्रमोद टिकराम कोवे वयवर्ष 23 राहणार हलदा तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर याच्यापर्यंत ते पोहोचले। चौकशीत त्याने ही रक्कम गडचिरोलीतील पांटपरी चालक आदित्य रेचणकर वयवर्ष 19 याच्याकडून मिळाल्याचे सांगितले। याच धाग्याच्या आधारे पोलिसांचे पथक नागपूरला पोहोचले। 16 मेच्या मध्यरात्री गडचिरोली पोलिसांनी नागपूरच्या माधुरी अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला। अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापण्यासाठी संपूर्ण सेटअप तयार करण्यात आला होता। येथून मयूर लक्ष्मीकांत डोईचड वयवर्ष 31 आणि आदित्य लक्ष्मीकांत डोईचड वयवर्ष 26 या सख्या भावांना अटक करण्यात आली। दोघेही मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत। मयूर हा सिव्हिल इंजिनियर असून आदित्य मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत। छापेमारी दरम्यान पोलिसांनी 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा, हाय क्वालिटी कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर कटर आणि इतर आधुनिक साहित्य जप्त केले। जप्त साहित्याची एकूण किंमत सुमारे 39,700 रुपये असल्याचे सांगण्यात आलं। पोलिसांना संशय आहे की फ्लॅटमध्ये नोटा छापून त्या विविध माध्यमांतून बाजारात चलनात आणल्या जात होत्या। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाचा भांडाफोड अखेर काही मिनिटांत एटीएम मशीनच्या सतर्कतेमुळे झाला। जर मशीनने त्या नोटा स्वीकारल्या असत्या तर हे रॅकेट कदाचित आणखी बराच काळ सुरू राहिले असते। पोलीस आता हे देखील तपासत आहेत की गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर याच बनावट नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत का, तसेच या नेटवर्कमधील इतर सदस्य आणि संभाव्य सप्लाय चेनही तपास सुरू आहे। सध्या या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। डोईचड बंधू आणि आदित्य रेचणकर यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली।